नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पायाभूत चाचणी 2025-26 मध्ये इयत्ता 7वीतले मराठीमधले आपण पेपर पाहणार आहोत. तर त्यासाठी पहिले तोंडी चाचणी आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील परिच्छेदाचे प्रकट वाचन करा. त्यासाठी तुम्हाला हे जे उतारा आहे ते पॉज करून वाचावं लागेल. हे तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला हे 5 मार्काचं आहे. तुम्हाला आहे दुसरा प्रश्न, खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे सांगा. हा तुम्हाला उतारा पॉज करून वाचावा लागेल. त्यानंतर त्यातला पहिला प्रश्न आहे, परमवीर चक्राचे डिझाईन कोणी केले आहे ते सांगा. तर परमवीर चक्राचे डिझाईन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले आहे. उतार्यामध्ये परमवीर चक्र या पदकावर परमवीर चक्र हे शब्द ज्या भाषेत कोरलेले आहेत त्या कोणत्याही एका भाषेचे नाव सांगा. तर हे परमवीर चक्र इंग्रजी आणि हिंदी या भाषेत कोरलेले आहे. त्यानंतर परमवीर चक्र कोणत्या धातूपासून बनवले जाते ते सांगा. तर परमवीर चक्र कास्य धातूपासून बनवलेले जाते. परमवीर चक्र या पदकाची कोणतीही 2 वैशिष्ट्ये सांगा. तर आडव्या दांडीवर सहज फिरेल असे आणि गडद जांभली कापडी पट्टी हे त्या परमवीर चक्राचे वैशिष्ट्य आहे. आता आपण पुढे बघूया लेखी चाचणीमध्ये. प्रश्न क्रमांक 3, खालील सूचनेनुसार कृती करा. तर त्यामध्ये तुम्हाला पहिला आहे, कंसातील आवाजदर्शक शब्द योग्य त्या चित्रापुढे लिहा. गडगडाट, किलबिलाट आणि खणखणाट. तर पहिली आहेत पैशाची नाणी, तर त्यांचा आपण खणखणाट बोलतो. दुसरा आहे पक्ष्यांचा थवा, तर त्याला आपण किलबिलाट बोलतो. तिसरा आहे ढग किंवा विजेचा आवाज, तर त्याला आपण गडगडाट बोलतो. पुढे बघूया प्रश्न तिसरा मधला ब, तू बसस्थानकावर ऐकलेल्या कोणत्याही 3 सूचना लिहा. तर पहिली आहे, बसस्थानक स्वच्छ ठेवा. दुसरी आहे, येथे थुंकू नका. तिसरी आहे, आपले सामान आपल्या जवळ ठेवा. पुढे आहे प्रश्न चौथा, खालील चित्राचे निरीक्षण करा व वृक्षारोपण कार्यक्रमाविषयी तुझ्या मित्राला मैत्रिणीला कोणते 5 प्रश्न विचारशील ते लिहा. तर चित्राचे निरीक्षण करून पहिला प्रश्न आहे, वृक्षारोपण केल्याने काय फायदे होते. दुसरा आहे, वृक्षारोपण करण्याची कल्पना तुम्हाला कोणी सुचवली. तिसरा आहे, तुम्ही वृक्षारोपण या कार्यक्रमात कोणकोणत्या वृक्षाची लागवड केली. चौथा आहे, वृक्षारोपण का केले जाते असे तुम्हाला वाटते. पाचवा आहे, तुम्हाला वृक्षारोपणासाठी कोणी मदत केली. त्यानंतर आपण पुढे बघूया प्रश्न 5, खालील अपूर्ण गोष्ट पूर्ण करा व योग्य शीर्षक द्या. तर त्याला मी शीर्षक म्हणून यमुना हरवली असं दिलेलं आहे. तर गोष्ट आहे, एका गावात गंगा नावाची आजी राहत होती. तिला फक्त एकच नातलग, ती म्हणजे यमुना. गंगा आजीची काय, तिचे यमुनेवर खूप प्रेम होते. एक दिवस आजी झोपेतून उठली, गोठ्यात गेली बघते तर गोठ्यात यमुना नाही. आजी खूप घाबरली. तिने सगळा गाव शोधून काढला, शेती, नदीकाठी, देवळाजवळ, पण यमुनेचा पत्ता नाही. गंगा आजीच्या डोळ्यात पाणी आलं. माझी यमुना कुठे गेली. गावकऱ्यानेही तिची मदत केली. अखेर एक लहान मुलगा म्हणाला, आजी, मी सकाळी यमुना नदीकाठी एक गाय पाहिली. गावकरी आणि आजी नदीकाठी गेले. झुडपांच्या आड यमुना अडकली होती. मग तिला बाहेर काढले आणि मग गंगाजीने तिला मिठी मारली. त्यानंतर प्रश्न 6 आहे, खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवून पुन्हा लिहा. पहिला आहे झाकले माणिक, त्याचा आहे साधा पण गुणी मनुष्य. 2 आहे गळ्यातला ताईत, अतिशय प्रिय. तिसरं आहे उंबराचे फूल, क्वचित भेटणारी व्यक्ती. चौथा आहे एरंडाची गुणाल, कंटाळवाणे भाषण करणे. पुढे आहे प्रश्न 7, खालील चित्रे व कलांची नावे यांच्या योग्य जोड्या जुळवा. पहिला आहे तर कृषिकला, दुसरा आहे चित्रकला, तिसरा आहे नृत्यकला, चौथा आहे वास्तुकला आणि 5वा आहे हस्तकला. त्यानंतर प्रश्न 8, खालील सूचनाफलकाचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. त्यासाठी तुम्हाला हे सूचनाफलक वाचावं लागेल. तर त्यातलाच पहिला प्रश्न आहे उन्हाळी शिबिराचे आयोजन करणाऱ्या संस्थेचे नाव लिहा. तर उन्हाळी शिबिराचे आयोजन करणाऱ्या संस्थेचे नाव किलबिल संस्था असे आहे. 2, उन्हाळी शिबिराची माहिती कोणत्या संकेतस्थळावर मिळणार आहे ते लिहा. उन्हाळी शिबिराची माहिती www.kilbil.com या संकेतस्थळावर मिळणार आहे. तिसरा आहे, सूचनाफलकावरील उल्लेख केलेल्या वर्तमानपत्राचे नाव लिहा. सूचनाफलकावरील उल्लेख केलेल्या वर्तमानपत्राचे नाव सर्वकाल आहे.
त्यानंतर चौथा, सूचना फलकावरील सूचनेतून कोणता ऋतू सूचित होतो ते लिहा. सूचना फलकावरील सूचनेतून उन्हाळा ऋतू सूचित होतो. त्यानंतर प्रश्न 9, खालील सूचनेप्रमाणे कृती करा. खालील वाक्यात कोणत्याही 2 योग्य विरामचिन्हांचा वापर करा व वाक्य पुन्हा लिहा. तर बाबा चला जेवून घ्या म्हणू म्हणाला. मी ते वाक्य योग्य विरामचिन्हाचा वापर करून लिहिलेलं आहे. हरणाच्या कुटुंबाला झाडाच्या मागून वाघाचे डोळे चमकताना दिसले. पेहराव. प्रश्न 12, तुझ्या परिसरातील भाजी फल विक्रेत्याचे शब्दचित्र पुढील मुद्द्याच्या आधारे 6 ते 8 वाक्यात लिहा. पेहराव. फलभाजी विक्रेता साध्या पोशाखात असतो. तो बहुतेक वेळा ढगल शर्ट घालतो. बोलण्याची लकब. फलभाजी विक्रेता मोठ्या आवाजात फलांचे किंवा भाज्यांचे नाव घेऊन ग्राहकांना आकर्षित करतो. ताजे ताजे वांगे घ्या. आंबट गोड टोमॅटो. भाजी घ्या, भाजी स्वस्तात मस्त. सर्वांशी प्रेमाने आणि नम्रतेने बोलतो. ग्राहकांशी सौजन्याने व्यवहार करतो. स्वभाव. फलभाजी विक्रेता खूप मेहनती, प्रामाणिक आणि संयमी स्वभावाचा असतो. तो नेहमी हसतमुख, नम्र आणि स्नेही असतो. प्रश्न 13, खालील सूचनेप्रमाणे कृती करा. नामासाठी रिकाम्या जागी योग्य सर्वनाम लिहा. राधाने अभ्यास पूर्ण केला, मग ती खेळायला गेली. रमेश, सुनीता व मी बागेत गेलो. आम्ही खूप मजा केली. खालील वाक्यातील विशेषण व विशेषणाचा प्रकार ओळखा व लिहा. झाडाला गोड फळे लागली आहेत. विशेषण फळे. विशेषणाचा प्रकार गोड. खालील वाक्याचा काल लिहा. गेल्या महिन्यात महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस पडला. तर काल आहे भूतकाळ. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा तुम्हाला कोणकोणती व्हिडिओ पाहिजे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला ती व्हिडिओ नक्की देईन. थँक्यू.